चेअरअप करायचं काय ना हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. काही उठलोय 5 वाजता आणि तुम्हाला बोललो होतो आपल्याला शूट आहे म्हटलं सकाळी सकाळी 6 वाजता मॅरेथॉनचा. तर आता उठलोय मस्तपैकी रेडी झालोय. आंघोळ तर काय केली नाही बट आता मोहित पण आलाय, चहा पितोय. मी पण चहा पिऊन घेतो मस्तपैकी. चहा वगैरे पिऊन झाला की जाऊ आपण काय सीन होतो बघू. माझ्या मोबाईलवरती शूट चालू राहील तर मग तुम्हाला बिहाइंड द सीन पण दाखवता येतं का नाही. कारण की मोहित आणि ओम जाणार आहे जिमला मला तिथे सोडून शूटच्या लोकेशनला. तर मग मला तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवेल. बाकी मग आता चहा पितो आणि निघतो घरातून. हो म्हटलं आहे का पण मोहित? नाही लावतो फोन. काय म्हणतो बाय? हा सुबह सुबह चाय. असा जेवढा चहा आवडतो सकाळी सकाळी तर विशेष नाही. अजून इतक्या थंडीचा बा इतकी थंडी येईल बघा. येतो आपला स्वेटर तुम्हाला माहिती आहे. ज्यांना माहिती नसेल हे स्वेटर आहे. स्मेल ओम नाही येते काहीच. तर हे आपलं स्वेटर सारखंच आहे पण तो शर्ट वाटतो बेस्ट आहे म्हणून मी जास्त वापरतोय. शर्ट वाटतो बट ते आहे स्वेटर एकदम गरम आहे अजून गाईज. बघा लेअर केवढा जाड आहे. काय वॉइसमेल कॅन्सल? ओमने फोन वॉइसमेलला टाकला आहे. बघू आता ओम येतो का नाही. फायनली काय आता आपण निघतोय आणि मोहित निघलाय. मग आणली बाई साहेब रात्रच वाटते डायरेक्ट. अरे चाल ना गाडी काढ ना. थंडपणा नको करू मोहित. थोडसे दुःख वगैरे दिसतंय बा. डायरेक्ट रात्र वाटते मोहित. मला असं वाटतं मी आता थोड्या वेळापूर्वी झोपलो होतो. चलो गाईस फायनली आपण आता निघतोय. गाईस जबरदस्त थंडी वाजते मोहितला. मी तर जास्त जाड कोटेड हे घातलंय. मी बी टोपी घालून घेतो. मी ड्रायव्हिंग करतो आता गाडी आणि मस्त मजा येणार आहे आता. मस्त शूट वगैरे करू. आणि हे बाय मोहितने शूज बी घेतलेले पिशवीमध्ये आज. म्हणजे एंट्री भेटेल मोहितला आज, काही विषय नाही. फायनली गाईस आपण लोकेशनला पोहोचलोय आणि हे आपली लोकेशन आहे. इकडे मॅरेथॉन होणार आहे. जास्त दिसत नसेल, ब्लर दिसत असेल. कॅमेरा थोडा ब्लर झाला आहे माझा. बट आता मस्तपैकी मोहित तू जिमला जाईल. मोहित जिमला जाईल. मी शूट करतो जबरदस्त थंडी वाजते यार. करतो आता शूट नाही का. तू बी जाय ना मॅरेथॉनला. बाप दीपा किती पब्लिक येते. बागो गाईस. तर आता मस्तपैकी मी शूट करतो. थंडी तर जाम वाजणार आहे. 10 किलोमीटरची रेस. गाडीवर उलट बसून शूट करावं लागणार. मला वाटतं मलाही पळावं लागतं काय कॅमेरा घेऊन. बट काही विषय नाही. गाडीवरती जाऊ आपण. आणि गाईज फार दिवसानंतर मला चष्मा भेटला आहे. तुम्हाला चष्म्याचा असेल मी निवांत सांगतो घरी गेल्यावर. बाकी आता शूट करतो एकदम प्रॉपर आणि बघू कसा आहे तो. आणि जाम थंडी वाजते. पोरं कसं काय पळणार आहे काय माहिती. पण पळल्यानंतर ते गरम होतं का गरम होतील आता. आणि मग इंजिन चालू होईल गरम झाल्यावर. काही विषय नाही. मस्त शूट करून गाईज आता रेस चालू होणार आहे. तर मी आता शूटला जातो. मला तुम्हाला जेवढं दाखवतो तेवढं दाखवतो. बाकी आता मी करतो शूट. आणि शूट झाला की थोडा चहा वगैरे पिऊ आणि जाऊ घरी मस्त आपण. चला मोहित चलो आपण 10 किलोमीटरला थांबू. ते 5 किलोमीटर गाईस. जाऊ अजून पुढे आपण. 10 किलोमीटरची रेस आहे. इथं 5 किलोमीटरचा ब्रेक आहे. चलो ॲम्ब्युलन्स बी आली मोहित्या. चेअरअप करायचं काय ना. थंडी. तर काही अशा प्रकारे रेस चालू आहे. सकाळी सकाळी पळून मुलं गरम होऊन गेले. कपडे काढून भेटतात. डायरेक्ट शॉर्ट्सवर पळत आहे. त्यालाच काम आहे. आम्ही एवढे लेअरचे स्वेटर घातले तरी जाम थंडी वाजते जबरदस्त. अजून बोबडी वाजते ती अजून. बाकी शूट एकदम जबरदस्त चालू आहे. फायनल शूट येणार आहे मॅरेथॉनचा. काही विषय नाही. आता बाकीचा शूट पण करून देतो. आता रेस फिनिश झाली आहे. अँड आता ही ORS आपण पण पिऊन घेऊ म्हटलं. चला
मला बी शूट करून करून दम लागून आला. चला आता प्रोटोकॉल. चलो. भागो भागो फिनिश कर. गंगला भागो आता पोहोचतो तो. चलो चलो नाही इथं पण दिख आहे. ॲपल ज्यूस ॲपल ज्यूस. चेयर्स गाइस. चाय पी लो गाइस, बहुत थंड लगी. आता मस्तपैकी चाय घेतो. गरम होतो मस्तपैकी. आणि मशीन कसं आहे एकदम कणकणीत. फायनली गाइस आपला शूट वगैरे कम्प्लीट झाला. आता फक्त मला 2 व्हिडिओ बनवून द्यायचे. तेवढं पूर्ण शूट केलं आणि त्याच्यामध्ये 2 रील्स बनवायचे आहे आणि ते टाकून देईल. तर आता पोचलोय ओमकडे. ओमला ड्रॉप केला. आता ओम आला होता. ओमने सकाळी फोन उचलले. फोन का उचलले? काय कारण होतं? लवकर झोपायचं. हे चाय बंद करायचे. रात्री लेट झोपायचे. मॅरेथॉनला मजा आली सकाळी पण. पळायचं आणि ॲपल ज्यूस पिला सकाळी. हो अरे ॲपल ज्यूस काही आता मस्तपैकी आम्ही चहा वगैरे पिला. आता आलोय. आता मी पण जातो घरी. अजून आंघोळ केलेली घरी जाऊ. सगळ्यात पहिले आंघोळ करेल. फ्रेश झालो की व्हिडिओ एडिटिंगला बसेल. ट्रान्सफर करून देतो जाईस. एअर ड्रॉप घेऊन. थांब ना, गाडी नको चालू करू ना. मला अजून एअर ड्रॉप घ्यायचं आहे. 10 मिनटं लागतील. आम्ही चाललो आता घरी. घरी केली मोठी आंघोळ नाही. अरे मी नागपूर आलोय फक्त. मला विदेश करावं लागेल. जातो मी विदेश सकाळी. थंडी वाजते मस्तपैकी. पहिले शेकून घेईल मी. आंघोळ करेल आणि एडिटिंगला बसेल आणि मग बाकीचं काम आपण आवडून घेऊ. चला काही जाऊ घरी. बाय बाय काहीच. आता एडिटिंग वगैरे सर्व डन झालंय. रील्स बनवल्या. दोघं टाकून दिल्या. अँड कस्टमर खुश. तर थांब मी शूज घालतो 2 मिनटं. शूज घालून तुम्हाला सांगतो. ओम आला आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगणं म्हणजे ओम आला आहे. तर माझं सगळं काम वगैरे झालं आहे. तर चाललो आहे आता फिरायला. तुम्हाला माहिती आहे कामं पण करतो, इंटो फिरतो मी. म्हणून आता आला आहे. जाऊ फिरायला. चला शूज वगैरे घातले. आता निघू आपण आणि जाऊ कुठेतरी फिरायला. वाव यार, लाईट क्वालिटी ब्युटिफुल ना. मैटर हो गया गाइस. मैटर हो गया. सिरियस वाला मैटर हो गया. मैटर झालंय ना. चलो तर मग आता आपण फिरून येऊ. ओम मस्तपैकी. बाय साहेब बाय. घरी आलो. आंघोळ केली. लगेच एडिटिंगला बसलो. दोघे रील एडिट केल्या. टाकून दिल्या. एकच नंबर म्हणे. म्हटलं ओके आपलं कामच तसं आहे. आता पेमेंट द्यायचं बाकी. फक्त पेमेंट येऊन लागेल वर्किंग डेज मध्ये. तर आता मस्तपैकी फिरून जायचं कुठे देखणे का. चला गाईज तिथं जाऊ. तुम्हाला घेऊन जाईल. नो टेन्शन. चलो गाईज. तर आता ओमच्या वावरात आहे आपण. हे ओमचं वावर असं तिथंपर्यंत नजर तिथंपर्यंत. तर आता विषय असा आहे गाईज. मला आला आहे आज आत्ता अर्जंटमध्ये बेबी वेलकमचा शूट. तर आपल्याला बाहेरगावी जावं लागणार आहे. तर तो शूट पण कवर करायचा आहे. इकडे काय ओमचं काम आहे थोडं. तिकडे चाललो आहे मस्तपैकी. काय काम आहे रे? काय वर उळे आणून ठेवायचे. अरे बापरे. काय उळे वगैरे वरती आणून ठेवायचं आहे. तर ते झालं की आपल्याला फाशीपात जायचं आहे बेबी वेलकमच्या शूटला. आता ओम पण आहे सोबत. आपल्याकडे 2 मोबाईल. एक माझा एक ओमचा. तर ओम तुम्हाला मी जो शूट करेल त्याच्या बिहाइंड द सीन दाखवेल तुम्हाला. काही विषय नाही. जाऊ काय सीन होतो पाहू. शूट करून येऊ. आणि आज आपली दुसरी ऑर्डर आहे गाईज. इथून वरती आणायचं आहे घसडं. ओ माय गॉड, इट्स सो रिस्की. इकडे वाटतं. चला ओम उठाव. हे सगळे घेऊन जायचे ओम. मी पण एक घेऊन बघू का गाईज. इट्स सो हेवी. मी नाही चालू शकत. सॉरी ओम. मला शूट करायचं आहे. दुखापत होऊन जाईल. पायाला पहिलेच लागलंय माझ्या. बाकी ओमच्या आटापेटा पाय गाईज. बा ओम जास्त जड आहे. हा अरे इथपर्यंत घे. वर मी घेऊन जाईल. ओ माय गॉड. तू इथंच थांब आता.
ओम हा रिस्की रस्ता पाहिला का तू? तसंच घेऊन जा. गुफा. हा पैलवान पैलवान असंच नाही म्हणत तुमला. शाबास 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 शाबास. तो चिन लावतो मी मागून. रिटर्न गेअर आला तर खरंच जिरली मोक्ष जिरली खरंच. 2च वजे राहिले आता. 2 राहिले आता बाकी जाऊ द्या काहीच. जिरून गेली 2च आणले. आणि ओ माय गॉड आता अजून तिथं जायचं आहे काहीच. हे झाडं बघा वाव मस्त आहे ना. तर आता इथून डायरेक्ट 505 आपण शूटच्या लोकेशनला जाऊ. मस्तपैकी फायनल शूट करू. हा 505 जाऊ ना. मग हळू जायचं का? काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे हळू जाऊ. फायनली काय आता निघालोय शूटला आणि मस्त बेबी वेलकमचा शूट करू आपण. हो मॅम आपला कधी बेबी वेलकमचा शूट? आपला अजून 7-8 वर्षात. आणि या बेबीचं काय करायचं? ऐकून घेते जाऊ दे. आपलं लग्न 4-5 वर्ष बरं का. लग्न 4-5 वर्षात होईल. या बेबीचं काय करायचं? बेबी नाही येते ते टेम्पररी बेबी येते. केव्हा बी गायब होऊन जाईल बेबी. अरे हा बा आता जिम बी लावली ते बेबी गायब पण जाईल. शूट करून टाकेल मी काय विषय. छोटस बेबी आहे नुसतं पण आहे ना बेबी आहे बरं का गाईस. बेबी वेलकम. निर्जीव बेबी येते. निर्जीव जीव baby. नाही त्याच्या ते बेबी असं शक्य नाही. बेबी आहे जाय होत. मला राग आला. बेबी का नाही मला राग आलेला आहे. पैलवानच्या फोटो तुझा राग आलेला आहे मला. काय करून घेशील काही. आता मस्त शूटला चाललोय. गावाकडे शूट आहे थोडा लांब आहे. तर जातो मस्तपैकी शूट वगैरे करतो. जाऊ मग घरी. किती वेळ लागतो आय डोंट नो. किती 5-6 झालं तर तिथं गेलो का मग त्याच्यावरती डिपेंड राहतं ते. बेबी वेलकमचा शूट होता ससा डेकोरेशन केलेलं नसतं. एक तर बेबी आलेलं नसतं. टाइमपास बेबी आलं तर ते वळवळ करत असतं. काहीतरी असतंच 100%. तर आता बघतो काय सीन आहे. कोण तसा बिहाइंड द सीन तुम्हाला दाखवशील ना रे? हो मग 100%. काय विषय नाही. तर फायनली काय आता शूटच्या लोकेशनला पोहोचलोय आपण. आणि विशाल नमस्कार. नमस्कार गाईज. बेबी केव्हा येणार आहे? बेबी आता बाचा आहे का बाची? बाचा आहे बाचा. विशालच्याच बाचाचा बेबी वेलकम आहे आज. धन्यवाद. आपल्या बॅकवॉटरच्या ब्लॉग मध्ये होता गाईज. रिमेंबर इट. काही विषय नाही. आम्ही नाशिकचे जुने फ्रेंड. काही विषय नाही. केव्हा येणार आहे? निघाले आता. बरं ठीक आहे. हो, आपण Saturday शूट चालू करू. मस्त तुम्हाला पण दाखवतो. मला जेवढं दाखवता येईल तेवढं. बाकी शूटवर फोकस करावं लागेल मला. बेकार शूट चालू आहे अर्चा तुझा. अर्चा तुझा बेकार शूट चालू आहे आज. असं काम आहे आपलं. क्लोजअप घेऊन घेते जरा. मस्त गेलं ना. काही विषय नाही. Oh my God. चालतो ना विशाल? चालतो ना? काही नाही आता आपलं इथलं झालंय. आता बेबी आलं का तेवढा एक शूट घ्यायचा आहे. थोडी क्लोजअप घेऊन घेऊ. ब्युटिफुल डेकोरेशन केलं एकदम. वाव इकडापर्यंत. हे भाऊ बन पाहिले का? ओ मॅ भाऊ बन पाय तुझे. अरे त्याचे मित्र ये. पॉवर बँक बरं घेतली का? आपण पॉवर बँक घेतली बरं का. पॉवर बँकमुळे शूटच्या वेळी पण आपण मस्त चार्जिंग चालू. किती झाले? 78. फायनली गाईज आपला शूट कम्प्लीट झाला. आणि भाई साहेब जबरदस्त वेळ लागून गेला. तुम्हाला दाखवू मी किती वाजले. 7:20 7:30 वाजत आले गाईज. इतका वेळ लागला. मला माहितीच होतं एवढं 5 राहतोच तो शूट कव्हर केला. सर्व गोष्टी बेबीला थोडा वेळ झाला होता म्हणून. आणि इतकी जाम भूक लागली आता एकदम जबरदस्त. घरी खरं स्वयंपाक बनवला गेला. मी घरी काय सांगितलेलं 4-5 पर्यंत येऊन लागेल म्हटलं. भाई साहेब तो शूटच आत्ता झाला. 7:30 वाजले. घरी जात करत 8 वाजून जातील. तर आता मस्तपैकी जातो घरी. बाहेरच जेवण करून घेतलं असतं. जबरदस्त भूक लागली. बट घरी पण सांगितलं गेलंय की येतोय म्हटलं. घरी स्वयंपाक बनवून ठेवलाय. तर बाहेर घरीच जावं लागेल आता. आणि ओम कसा वाटला मला आता माझ्यासोबत काम करून तुला कसं वाटलं? मला एकदम गाण वाटलं. असं गाणं वाटलं. असंच राहतं बघ.
कस्टमर रिक्वायरमेंट, कस्टमर डिमांड राहिली तर असंच करावं लागतं. बऱ्याच जणांना वाटतं व्हिडिओ काढायचे, एडिट करायचे, द्यायचे, बट हा स्ट्रगल राहतो गाईज. आलो होतो 1-2 वाजता आलेलो मी इकडं. त्यात लोकेशन बी शोधावं लागते अजून, कुठं आहे, काय आहे, कोणत्या गल्लीत आहे, कोणतं घर आहे, ते फार फार म्हणजे आता तुम्हाला मी हळूहळू दाखवेल किती किती गोष्टी आडव्या येतात या गोष्टी शूट एडिटिंगमध्ये. आणि ज्या दिवशी माझा ब्लॉग येत नाही ना गाईस, त्या दिवशी मी नेमका ओम धीरे से अरे बाप, ज्या दिवशी माझा व्लॉग येत नाही ना गाईस, त्या दिवशी नेमका मी शूटला असतो. जर मी शूटला राहिलो का मग मला व्लॉग शूट करायला जमत नाही. म्हणून मी सहसा व्लॉग बनवलेला राहतो ना, तर मग पुढे कंटेंट मला शूट करता येत नाही. म्हणून तो व्लॉग मी जेवढा क्रिएट केलेला राहतो ना तेवढा मी पूर्ण डिलीट करून देतो. तर आज ओम होता बिहाइंड द सीन्स काढायला, तर मला काय प्रॉब्लेम आला नाही. म्हणतं आज जे येईल ते दाखवू जसं येईल तसं. तर मला मी बघितल्या सुद्धा नाही त्या क्लिप्स कशा आल्या, ओमने कशा काढल्या. बाकी मी तर त्या शूटच्याच गोंधळात होतो. बाकी आता फायनली जातो घरी, मस्तपैकी पोटभर जेवण करतो. यार जबरदस्त भूक लागली आहे. जाऊ आता आपण फायनली घरी. फायनली काय आता घरी पोहोचलोय आणि जाम भूक लागली म्हणून हे बघा मस्त जेवण रेडी आहे. वांग्याची भाजी बनवली. तू झालं जेवण? काय खाल्लं तू? वांग्याची भाजी. अरे वा, वांगे चांगले दाखवले. आता मी बी जेवण करू घेतो पोटभर. जाम भूक लागली, जबरदस्त दिवसभर काम केलंय. आता जेवण करायची वेगळीच मजा आहे नाही का. फायनली गाईज आता जेवण वगैरे तर झालंय माझं. तर आता मस्तपैकी शूटची एडिटिंग करून घेतो अँड ब्लॉग पण मला एडिटिंग करावं लागेल. तर करतो या ब्लॉगला इथंच एंड. आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असणार सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.